हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत त्रिपुरामध्ये 53.4% मतदान, तर महाराष्ट्रात 32.36% मतदान। अमित चव्हाणकडून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। गुजरातच्या गांधीनगरमधून अमित चव्हाण निवडणूक लढणार। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महायुतीचे उमेदवार नारायण राणे आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी भव्य रोड शो, राणे कुटुंबासह ग्रामदेवतेचं दर्शन। धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा। अजित पवारांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली। शरद पवारांकडून नारळ फोडत बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात। बारामतीतून काम सुरू केल्यावर नक्कीच यश मिळतं, पवारांची प्रतिक्रिया। सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांकडून अर्ज दाखल। काँग्रेस आमदार विक्रम सावंत आणि राऊतांची भेट। पाटलांचा अर्ज भरण्याआधी ठाकरे गट काँग्रेसचं मनोमिलन। नटीला नटी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, मी संसदीय शब्दच वापरतो, मला कुणी मराठी भाषा शिकवू नये। नवनीत राणांवरील वक्तव्यावर संजय राऊत ठाम। संजय राऊत नेता नाही तर दलाल, नवनीत राणांबद्दल केलेल्या राऊतांचं वक्तव्य अशोभनीय। संजय शिरसाट यांचा राऊतांवर हल्लाबोल। नवनीत राणांवरील राऊतांच्या वक्तव्यानंतर अमरावतीत भाजप आक्रमक। संजय राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळा जाळला। कुणीही सांगितलं कसं बटन दाबायचं, मी तसं सांगणार नाही, मनापासून काम करायचंय, त्यामुळे तुतारीच्या समोरचं बटन दाबा। शरद पवारांचा अजित पवारांना टोला। अजित पवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल। चौकशीचे आदेश, हवा तो निधी देतो, आमच्यासाठी कच्चा बटन दाबा, दादांनी केलं होतं वक्तव्य। नागपुरात देवेंद्र फडणवीसांकडून सहकुटुंब मतदान। लोकशाहीचा महोत्सव सुरू, सर्वांनी मतदान करावं, फडणवीसांकडून आवाहन। नागपुरात नितीन गडकरींसह विकास ठाकरेंकडून मतदान। गडकरी आणि विकास ठाकरेंचं भवितव्य आज मतपेटी बंद होणार। भंडारात प्रफुल्ल पटेलांनी बजावलाय मतदानाचा हक्क। देशात मोदींसाठी सकारात्मक वातावरण, बारामती फक्त अजितदादांचीच हवाय, पटेलांचं वक्तव्य। नाना पटोलेंकडून भंडारातील सुफळी गावात मतदान। देशातून भाजपचं सरकार जाईल, मतदानानंतर पटोलेंची प्रतिक्रिया। चंद्रपुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवारांकडून मतदान। चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई। लक्षद्वीपमधील काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद हमदुल्ला सईद यांच्याकडून मतदान, तर पवार गटाकडून मोहम्मद फैजल, तर अजित पवार गटाकडून युसुफ टीपी यांना लक्षद्वीपमध्ये उमेदवारी। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राहुल शेवाळे राज ठाकरेंच्या भेटीला। मनसेच्या मतांचा फायदा होईल, 17 वर्षांनंतर राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार, शेवाळेंची प्रतिक्रिया। माढा लोकसभेतून शेकाप नेते अनिकेत देशमुखांची माघार। शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा, मोहिते पाटलांवरील नाराजी दूर, अनिकेत देशमुखांची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदींची आज वर्ध्यात, तर 29 एप्रिलला पुण्यात प्रचार सभा। रामदास तडस वर्ध्यातून, तर नवनीत राणा अमरावतीमधून लोकसभेच्या रिंगणात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।